रामकृष्ण हरी. गीता वाचताना किंवा श्री महाभारत वाचताना एक अनुभव नक्कीच येतो की कृष्ण सदा सहायते. भगवान श्रीकृष्ण जे स्वतःच्या उद्बोधित वाणीतून म्हणतात की अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. एक वेळेचा प्रसंग असा आहे की रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता की भगवंता, मला एक प्रश्न पडलाय. तुम्हाला जर ठाऊकच होतं की त्या दरबारामध्ये तो दुःशासन द्रौपदीला घेऊन येणार आहे आणि दुर्योधनाच्या आदेशानुसार तिचं चिरहरण होणार आहे, मग एका स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी तुम्हाला जर जायचंच होतं, एका भक्ताच्या रक्षणासाठी तुम्हाला जायचंच होतं, तर तुम्ही उशीर का केलात? साहजिकच आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंत म्हणले, रुक्मिणी, सर्वात प्रथम तू डोळे बंद कर आणि तो प्रसंग तुझ्या डोळ्यासमोर आण. तो प्रसंग असा होता की ज्या वेळेला चिरहरण प्रारंभ झालं त्यावेळेला द्रौपदीनं प्रारंभ हा आचार्यांपासून केला. ती धृतराष्ट्राकडे गेली, ती भीष्माचार्यांकडे गेली, ती द्रोणाचार्यांकडे गेली. दरबारामध्ये ती सगळ्यांकडे अपेक्षा करत होती की कुणीतरी माझी रक्षा करा, कुणीतरी माझी रक्षा करा. परंतु अशा वेळेला तिची रक्षा करण्यासाठी कुणीच सहाय्य होत नाहीये, कारण दुर्योधनाचं मीठ सर्वांनी खाल्लंय ना. आणि म्हणून ज्या वेळेला सगळ्या जगाचे दरवाजे बंद झाले त्यावेळेला तिनं मनापासून मला आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. तेव्हा रुक्मिणी, तुला आठवतंय, मी क्षणार्धाचा सुद्धा वेळ न लावता तिच्यासाठी धावत गेलो. ज्या वेळेला समाजातला व्यक्ती, मृत्यू लोकातला व्यक्ती, जगातला व्यक्ती सर्वस्व सोडून माझ्या ठाई शरण येतो ना, तेव्हा मीही कुठला विचार न करता त्याच्यासाठी धावत जातो. जय जय रामकृष्ण हरी.